ओके, तर बायोमॉलिक्युल्स हा लेसन स्टडी करताना सगळ्यात फर्स्ट बघा, बायोमॉलिक्युल्स म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे काही केमिकल्स आपल्याला पाहायला मिळतात, हे केमिकल्स आपण या ठिकाणी डिटेल स्टडी करणार आहोत. सो केमिकल और कंपाउंड प्रेझेंट इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज बायोमॉलिक्युल्स. सो बायोमॉलिक्युल्स स्टार्ट करताना सगळ्यात फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमची वाईड डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते. सो देयर इज वाईड डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये बरीच व्हरायटी किंवा डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते. मग एक क्वेश्चन अराईज केला त्यांनी की एवढे व्हरायटीमध्ये एवढे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आपल्याला अर्थवरती पाहायला मिळतात, तर हे सगळे ऑर्गॅनिझम जे ते सेम केमिकल आणि इलेमेंट पासून बनलेले आहेत का? क्वेश्चन काय आहे की मिलियन्स ऑफ कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट, ॲनिमल, इन्सेक्ट वेगवेगळे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतात. मग हे सगळे जे ऑर्गॅनिझम आहेत आर दे मेड अप ऑफ सेम केमिकल अँड कंपाउंड ऑर नॉट? ओके, सो whether these organisms are made of same chemical and elements or not? हे आपल्याला फाइंड करायचंय किंवा अनालाइज करायचंय की एवढी डायव्हर्सिटी मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, तर या सगळ्यांमध्ये जे कंपाउंड किंवा जे इलेमेंट आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे सेम आहेत की वेगवेगळे हे आपल्याला पाहायचंय. मग यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण इलेमेंटल अनालिसिस आणि कंपाउंड अनालिसिस जे ते परफॉर्म केलं जातं. सो इलेमेंटल अनालिसिस and compound analysis is performed to find out chemical present in the body of living organism. एलिमेंट आणि कंपाउंड मधला फरक तुम्हाला कळत असेल. सो एलिमेंट मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे एलिमेंट आहेत जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. आणि कंपाउंड म्हणाल तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे वेगवेगळे एलिमेंट एकत्र येऊन जे कंपाउंड तयार होणार आहे त्यांना काय म्हणणार तुम्ही? कंपाउंड. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर एलिमेंट मध्ये आपण म्हणणार हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, फॉस्फरस, सल्फर ह्या गोष्टी येणार. आणि जेव्हा तुम्ही कंपाउंड म्हणताय फॉर एक्झाम्पल C6H12O6 शुगरचा फॉर्म्युला आहे. ओके, तर याच्यामध्ये हे वेगवेगळे एलिमेंट एकत्र आले आणि काय तयार झाला? कंपाउंड. सो एलिमेंट कोणते आहेत हे शोधण्यासाठी काय केलं जातं? एलिमेंटल अनालिसिस. आणि कंपाउंड शोधण्यासाठी कंपाउंड अनालिसिस परफॉर्म केलं जातं. मग आता हे जे एलिमेंटल किंवा कंपाउंड अनालिसिस कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. सो आपला क्वेश्चन काय आहे? अर्थवरती वाईड व्हरायटीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेम केमिकल पासून बनलेले आहेत की वेगवेगळ्या केमिकलचे हे आपल्याला शोधायचे. आणि अजून एक क्वेश्चन आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे केमिकल आहेत सेम तेच केमिकल नॉन लिव्हिंग मध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत का हेही आपल्याला फाइंड करायचे. केमिकल फाउंड इन नॉन लिव्हिंग मटेरियल. जे काही नॉन लिव्हिंग मटेरियल आहे यांच्यामध्ये सेम केमिकल आहेत का की वेगळे केमिकल प्रेझेंट आहे याची सुद्धा लिस्ट आपल्याला तयार करायची आहे. मग आता लिस्ट कशी केली जाणार आहे किंवा अनालिसिस कसं केलं जाणार आहे हे सगळ्यांनी बघा. तर सगळ्यात फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं अनालिसिस करण्यासाठी टेक एनी लिव्हिंग टिश्यू. सगळ्यात पहिला आपण काय घेणार आहोत? लिव्हिंग टिश्यू. मग लिव्हिंग टिश्यू म्हणजे काय घेऊ शकता तुम्ही? एखाद्या प्लांटचा लीफ घेतला तरी चालेल. लीफ सुद्धा वेगवेगळ्या टिश्यू पासून बनलेला आहे. किंवा लिव्हरचा पीस घेतला एखाद्या ॲनिमलचा तरी सुद्धा चालेल. तो सुद्धा काय आहे? लिव्हिंग टिश्यू. सगळ्यात फर्स्ट कंपाउंड अनालिसिस करण्यासाठी आपण लिव्हिंग टिश्यू घेणार आहोत. याच्यामध्ये व्हेजिटेबलचा पीस घ्या किंवा लिव्हरचा पीस घ्या. ते दिलेले व्हेजिटेबल और लिव्हर पीस. ओके, हे आपण घेतलं. लिव्हिंग टिश्यू घेतल्यानंतर विथ द हेल्प ऑफ मॉर्टर अँड पेस्टल, काय नेम यूज केलं त्यांनी? मॉर्टर अँड पेस्टल. याच्या मदतीनं माहिती आहे तुम्हाला मॉर्टर आणि पेस्टल? आपण घरामध्ये काही गोष्टी बारीक करण्यासाठी वापरतो. त्या भांड्यामध्ये आपण हे करणार, त्याला काय म्हटलं जातं? वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये त्याला
वेगवेगळी नाव आहेत. तुम्ही काय म्हणता? उखळ. उखळ म्हणता का? मग खलबत्ता. हा, त्याच्या आतमध्ये त्याला काय म्हणणार तुम्ही जे आपण त्याच्यावरती? कुंभार. तेच का? आणि ते उखळीसारखं असेल त्यात तुम्ही काय करणार आहे? ते पेस्ट करणार, बरोबर? त्यालाच मॉर्टर आणि पेस्टल म्हटलेले. सो मॉर्टर आणि पेस्टल मध्ये आपल्याला व्हेजिटेबल पीस किंवा एखाद्या ॲनिमलचा लिव्हर पीस हा लिव्हिंग टिश्यू म्हणून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ट्रायफ्लोरोएसिटिक ऍसिड ऍड करायचं. ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. CCl3COOH हा जो फॉर्म्युला हा ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिडचा आहे. सो ट्रायफ्लोरो ऍसिड म्हणजे जसं की आपण एखाद्या लीफचा एक्स्ट्रॅक्ट, तुम्हाला फ्लावरचा एक्स्ट्रॅक्ट काढायचा असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून जसं ते पेस्ट करणार, तसं इथं वॉटर टाकण्याऐवजी आपण काय केलं? ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. आणि तो जो टिश्यू लिव्हिंग घेतलेला आहे तो मॉर्टर आणि पेस्टलमध्ये त्या ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड ऍड करून तुम्हाला पेस्ट करायचं आहे किंवा त्याला क्रश करायचं आहे. क्रश केल्यानंतर ते तुम्हाला फिल्टर करायचं आहे. जी काही स्लरी तुम्हाला मिळणार आहे, क्रश केल्यानंतर तुम्हाला फिल्टर स्लरी मिळेल. ओके, अँड दॅट स्लरी इज फिल्टर्ड. तिला फिल्टर केलं जाईल. फिल्टर करण्यासाठी कॉटन क्लॉथ किंवा चीज क्लॉथ जे आहे ते यूज केलं जातं आणि त्याच्यावरून हे फिल्टर केलं जातं. सो इट इज फिल्टर्ड बाय युजिंग कॉटन क्लॉथ और चीज क्लॉथ. सो चीज क्लॉथ किंवा कॉटन क्लॉथ वापरा आणि त्याच्या मदतीने ते काय करा? फिल्टर करा. आता जेव्हा तुम्ही फिल्टर करणार तेव्हा तुम्हाला दोन फ्रॅक्शन मिळतील. कुठले दोन फ्रॅक्शन मिळणार? तर एक असतं फिल्ट्रेट आणि दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं रिटेंटेड. कुठले दोन मिळाले? फिल्टर केल्यानंतर दोन फ्रॅक्शन मिळतात. एक फ्रॅक्शनला म्हटलेलं आहे फिल्ट्रेट फिल्ट्रेट आणि रिटेंटेड. म्हणजे कशाला फिल्ट्रेट म्हणायचे आणि कशाला रिटेंटेड म्हणायचे? जर चीज क्लॉथ आहे आणि याच्यावरती ती तुम्ही स्लरी टाकली आणि फिल्टर आउट केली तर जे खाली जाणार त्याला काय म्हणणार? फिल्ट्रेट म्हणणार. आणि जे वरती राहणार त्याला रिटेंटेड. त्या क्लॉथच्या वरती जो राहणार त्याला रिटेंटेड म्हणणार. किंवा जास्त टेक्निकली जो शब्द जास्त फ्रिक्वेंटली वापरलाय फिल्ट्रेटला तुम्ही म्हणू शकता ऍसिड सोल्युबल पूल. त्याला तुम्ही ऍसिड सोल्युबल पूल म्हणू शकता कारण तुम्ही स्लरी करण्यासाठी काय वापरलं? ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. त्याच्यामध्ये जे जे डिझॉल्व्ह होऊ शकेल ते त्या ऍसिड बरोबर खाली जाईल, बरोबर आहे का? क्लोथच्या खाली कोण जाणार आहे? ऍसिड जाईल आणि ऍसिड मध्ये जे जे डिझॉल्व्ह झालेले ते सगळं खाली जाणार आहे. सो ज्याला तुम्ही फिल्ट्रेट म्हणताय त्यालाच काय म्हटलं जातं? ऍसिड सोल्युबल पूल. ही जास्त टेक्निकल टर्म आहे जी पुढे जास्त फ्रिक्वेंटली वापरलेली. आणि जे रिटेंटेड आहे याला म्हटलेलं आहे ऍसिड इनसोल्युबल पूल. ऍसिड सोल्युबल आणि ऍसिड इनसोल्युबल असे दोन टाइपचे पूल जे आहेत ते तुम्हाला मिळाले. आता दोन टाइपचे पूल मिळाले, एक कंपाऊंड सेपरेट नाही मिळालेला. ओके, आता कंपाऊंड सेपरेट करण्यासाठी काय करायचंय? ओके, इट विल सफिस टू से हियर दॅट वन एक्सट्रॅक्ट द कंपाऊंड. ओके, सगळ्यात तुम्ही आता ह्या सगळ्या टेक्निक मधून काय केला? कंपाऊंड्स आर एक्सट्रॅक्टेड. बघा, जेव्हा तुम्ही फिल्ट्रेट घेताय, ऍसिड सोल्युबल पूल घेताय, त्यात एक कंपाऊंड असेल का? बरेच असतील. जे जे त्यात डिझॉल्व्ह होऊ शकलं ते सगळे कंपाऊंड त्या फिल्ट्रेट मध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, मग आता हे जे कंपाऊंड्स आहेत जे तुम्ही एक्सट्रॅक्ट केले ऍसिड मध्ये तर त्या कंपाऊंड्स आता पुढे काय करावं लागणार आहे? व्हेरियस सेपरेशन टेक्निक तुम्हाला यूज कराव्या लागतील. आणि सपोज 100 कंपाऊंड आहेत तर त्या कंपाऊंड मधून एक कंपाऊंड तुम्हाला काय करावं लागेल? सेपरेट बाजूला काढावं लागेल. सो बघा, सेपरेशन टेक्निक तुम्ही यूज करणार अँड विथ द हेल्प ऑफ सेपरेशन टेक्निक one can extract or one can separate one compound from the other. इकडचं कळलं. मी पुन्हा एकदा रिपीट करते सगळ्या स्टेप. पहिला काय घेतला आपण? लिव्हिंग टिश्यू. मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल किंवा लिव्हर पीस असं घेऊ शकता. हे काय केलं तुम्ही? मॉर्टर आणि पेस्टल च्या मदतीनं आणि त्याच्यामध्ये कुठला ऍसिड ऍड केलं? ट्रायफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. हे पेस्ट केलं, तुम्हाला काय मिळणार? स्लरी. ही जी स्लरी आहे ती तुम्ही काय करणार आहे? फिल्टर करण्यासाठी कॉटन क्लॉथ किंवा चीज क्लॉथ यूज केलं जातं.
जेव्हा फिल्टर करता तेव्हा दोन गोष्टी सेपरेट होतात. एक फिल्ट्रेट खाली जाईल आणि वरती काही राहील. खाली जातं ते फिल्ट्रेट किंवा ऍसिड सोल्युबल पूल. जे ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकलं ते खाली जाणार आहे आणि जे नाही होऊ शकलं ते वरती राहणार आहे. सो वरती जे राहतं ते रिटेंटेड किंवा ऍसिड इनसोल्युबल पूल. आता समजा तुम्ही ऍसिड सोल्युबल पूल घेतला खालचा, तरी त्या पूलमध्ये एक कंपाऊंड आहे का? नाहीये, त्यात बरेच कंपाऊंड आहे. व तुम्हाला जे कंपाऊंड्स एस लिहिलेले बघा, कंपाऊंड्स मिळालेले आहेत. कंपाऊंड्स आर एक्स्ट्रॅक्टेड. तुम्ही बरेच कंपाऊंड एक्स्ट्रॅक्ट केले. त्याच्यासाठी आता काय करणार तुम्ही? सेपरेशन. किती वेळ सेपरेशन करायचं? जोपर्यंत एक कंपाऊंड बाकीच्या कंपाऊंड पासून एकटा सेपरेट होत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या सेपरेशन टेक्निक वापरायच्या आणि सेपरेशन करायचं. तुम्हाला इथं त्याचे डिटेल्स गरजेचे नाही. ओके, आणि दिलेले नाहीये. तुम्हाला एवढंच लक्षात घ्या, ड्यू टू सेपरेशन टेक्निक वन कंपाऊंड is separated from all other compound. एक कंपाऊंड आहे तो बाकी सगळ्या कंपाऊंड पासून सेपरेट केला जातो आणि यावेळी सेपरेशन केलं. नेक्स्ट बघा, सेपरेट केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या आयडिया किंवा टेक्निक यूज करू शकता आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर जे आहे ते फाइंड करू शकता. वी कॅन फाइंड molecular formula and its probable structure. ओके, त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आणि त्याचं स्ट्रक्चर काय असणार हे आपण सेपरेट काढलेल्या कंपाऊंडच्या बाबतीत करू शकतो. एनालिटिकल टेक्निक आपण यूज करू शकतो आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि स्ट्रक्चर जे आहे ते फाइंड करू शकतो. सो ऑल द कार्बन कंपाउंड that we get from living tissue, these are called as biomolecules. So finally, what are biomolecules? All carbon compound that we get from living organism are called biomolecule. ओके, सो जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तुम्हाला कार्बन कंपाऊंड मिळत आहे त्या सगळ्या कार्बन कंपाऊंड आपण काय म्हणणार आहोत? बायोमॉलिक्यूल. मग आता दुसरा प्रश्न असा आहे की लिव्हिंग मध्ये फक्त ऑर्गॅनिक म्हणजे फक्त कार्बन कंपाऊंडच असतात का? इनऑर्गॅनिक काही असतं की नाही? इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा असतात. मग आता आपल्याला जसं आपण ऑर्गॅनिक अनालाइज केलं, लाईक डिझॉल्व लाईक ऑर्गॅनिक कशामध्ये डिझॉल्व होतं? ऑर्गॅनिक मध्ये. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड बाजूला काढण्यासाठी तुम्ही कुठला ऑर्गॅनिक सबस्टन्स वापरला? ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड. तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. त्यात जे जे डिझॉल्व झालं ते सगळं काय असणार आहे? ऑर्गॅनिक. आणि तुम्ही त्यांचं स्ट्रक्चर फॉर्म्युला फाइंड करू शकता. तर हे झालं ऑर्गॅनिकसाठी. असंच इनऑर्गॅनिक पण आहे. मग इनऑर्गॅनिकचं ॲनालिसिस कसं करायचं? तर त्यासाठी अजून एक वेगळी मेथड दिलेली आहे. त्याआधी ही मेथड कळली तुम्हाला? आपल्याला काय फाइंड करायचं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे त्यांच्यातले सगळ्यांचे केमिकल सेम आहेत की डिफरंट आहेत. सो यासाठी आपण काय केलं? लिव्हिंग टिश्यू घेतला. नेक्स्ट मॉर्टर आणि पेस्टलच्या मदतीने ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड मध्ये तो क्रश केला. स्लरी तुम्ही चीज फ्लोर मधून फिल्टर केली. तुम्हाला दोन पूल मिळाले, ॲसिड सोल्युबल आणि ॲसिड इनसोल्युबल किंवा फिल्ट्रेट आणि रिटेंटेड. मग नेक्स्ट काय केलं तुम्ही? बरेच कंपाऊंड तुम्हाला त्या फिल्ट्रेट मध्ये मिळाले. त्यातला एक कंपाऊंड इतरांपासून काय करावं लागेल? सेपरेट करावं लागेल वेगवेगळ्या सेपरेशन टेक्निक वापरून. आणि सेपरेट केल्यानंतर वेगवेगळ्या अनालिटिकल टेक्निक वापरून तुम्ही त्याचा फॉर्म्युला आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे तुम्ही शोधू शकता. हे झालं ऑर्गॅनिकच्या बाबतीत. सो बायोमॉलिक्यूल कोणाला म्हणायचं हे फायनली सांगितलं. जे काही कार्बन कंपाऊंड तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून मिळणार त्या सगळ्या कार्बन कंपाऊंडना काय म्हणायचंय? बायोमॉलिक्यूल. मग आता लिव्हिंग मध्ये फक्त बायोमॉलिक्यूल का ऑर्गॅनिकच आहे का? इनऑर्गॅनिक पण आहे. मग आता इनऑर्गॅनिक कसं शोधायचं बघा. नेक्स्ट अनालिसिस फॉर इनऑर्गॅनिक कंपाऊंड.
Okay, now for analysis of inorganic compound, different but destructive method we are going to use. आता inorganic compound सेकंड लास्ट बोलू नका. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एनालिसिस करण्यासाठी एक वेगळी पण थोडीशी डिस्ट्रक्टिव्ह मेथड आपण वापरणार आहे. मेथड काय बघा, फॉर एक्झाम्पल लिव्हिंग टिश्यू घ्यायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण इथं लीफ घेतलं. लीफ घेतल्यानंतर त्याचा आपल्याला वेट घ्यायचं आहे आणि या वेटला आपण म्हणणार आहोत वेट. ओके, म्हणजे लीफ घेतलं ते ओलं म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर असणार आहे आणि असं जे लीफ आहे न सुकलेलं, तर त्या लीफचं आपण जे वेट घेतो तर त्या वेटला आपण म्हणणार आहोत वेट. त्यानंतर नेक्स्ट काय करायचंय, ड्राय इट. ओके, त्याला ड्राय करायचं. ड्राय केल्यानंतर पुन्हा त्याचं वेट घ्यायचं. ओके, पहिल्यांदा एक तुम्ही लीफ घेतलं आणि त्याचं तसंच वेट घेतलेलं आहे. त्या वेटला आपण म्हणणार वेट आणि त्याला नंतर नेक्स्ट आपण ड्राय करणार, पुन्हा सुकवणार आणि ड्राय केल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा वेट घेतलं जातं. या वेटला म्हटलं जातं ड्राय वेट. सगळ्यांना कळलं का? सगळं वॉटर इव्हॅपोरेट केलं जातं, कम्प्लीट ड्राय केलं जातं लीफला आणि मग त्याचं ड्राय वेट घेतलं जातं. ओके, रिमेनिंग मटेरियल इन ड्राय वेट. नाव दिस टिश्यू इज कम्प्लिटली बर्न. नेक्स्ट त्याचं काय करायचंय, बर्निंग करायचं. त्याला कम्प्लिटली बर्न. कंप्लीट बर्निंग तुम्हाला कळतं. कंप्लीट बर्निंग होण्यासाठी ऑक्सिजन सप्लाय करावं लागतं. जर ऑक्सिजन सप्लाय केला तर या लीफ मध्ये जे काही मटेरियल आहे त्याचं काय होईल, बर्न केल्यानंतर ऍश तयार होईल. येस, जर तुम्ही कम्प्लिटली बर्न केला तर याच्यामध्ये तुम्हाला ऍश मिळेल. मग या ऍश मध्ये काय असेल आणि वरती जेव्हा बर्न होत असतो तेव्हा स्मोक पण रिलीज होतो. तो स्मोक काय असतो, बरोबर, त्याच्यामध्ये जो काही कार्बन आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये निघून जाईल, कार्बन डायऑक्साईड वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये निघून जाईल. ओके, आणि खाली म्हणजे जो काही कार्बन होता तो सगळा कार्बन डायऑक्साईडच्या फॉर्म मध्ये निघून गेला, वॉटर वेपर निघून गेलेले. आता खाली जी काही ऍश शिल्लक राहिलेली आहे त्या ऍश मध्ये काय प्रेझेंट असणार आहे, इनऑर्गॅनिक एलिमेंट. सो दिस ऍश कंटेन इनऑर्गॅनिक एलिमेंट. कारण ऑर्गॅनिक मधलं कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे इलेमेंट वेपरच्या फॉर्म मध्ये निघून गेलेले. खाली जे ऍश शिल्लक राहिलेली आहे त्या ऍश मध्ये फक्त इनऑर्गॅनिक एलिमेंट राहिले. मग कुठले इनऑर्गॅनिक एलिमेंट आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे एलिमेंट, सल्फेट, फॉस्फेट. ओके, इनऑर्गॅनिक एलिमेंट, ऍश कंटेन इनऑर्गॅनिक एलिमेंट. मग इनऑर्गॅनिक एलिमेंट कुठले आहेत, हा कुठले सांगितले, कॅल्शियम, ओके, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे झाले इनऑर्गॅनिक एलिमेंट. यात इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा असू शकतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड कुठले, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. या इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये मेनली फॉस्फेट, सल्फेट यासारखे कंपाऊंड जे आहेत हे प्रेझेंट असतात. इनऑर्गॅनिक एलिमेंट वेगळं, फक्त एकटा एलिमेंट असणं आणि कंपाऊंडच्या फॉर्म मध्ये असणं वेगळं. सो इनऑर्गॅनिक कंपाऊंड सुद्धा आहेत आणि इनऑर्गॅनिक एलिमेंट सुद्धा आहेत. सो देअरफॉर एलिमेंटल एनालिसिस gives elemental composition of living tissue in the form of carbon, hydrogen, oxygen, nitrogen. ओके, सो जर तुम्ही इलेमेंटल एनालिसिस परफॉर्म केलं तर तुम्हाला कळतं की लिव्हिंग टिश्यू मध्ये कोणते एलिमेंट आहेत, लाईक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन या पद्धतीनं. आणि जर तुम्ही कंपाऊंड एनालिसिस केलं तर तुम्हाला काय कळतं की कुठले कंपाऊंड प्रेझेंट आहेत. आता केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघाल तर तुम्ही त्याचे फंक्शनल ग्रुप काढता. अल्डेहाइड आहे, कीटोन आहे, ऍसिड आहे, इथर आहे, इस्टर आहे, हे शोधू शकता. पण आपल्याला त्याची गरज नाही. आपण बायोमध्ये ते फंक्शनल ग्रुप काढणार नाही. आपण चारच गोष्टी स्टडी करणार, अमीन ऍसिड असेल, लिपिड आहे, न्यूक्लिक ऍसिड किंवा कार्बोहायड्रेट. ह्या गोष्टी आपण इथे स्टडी करणार आहोत. तुम्हाला एक्सपेरिमेंट सगळ्यांना समजला.